पुण्यामध्ये शेतकऱ्यांनी आसूड मोर्चाच्या माध्यमातून सरकारी धोरणांचा तीव्र निषेध केला। कांदा, साखर आणि सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी, तसंच सरसकट कर्ज आणि वीज बिल मुक्ती मिळावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। यासोबतच इतर मागण्यांचं निवेदनही राष्ट्रपतींना देण्यासाठी शेतकरी संघटनेनं हा मोर्चा काढला। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पदयात्रा काढली। अध्यक्ष रघुनाथदादा पाटलांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली। शेतमालाला किमान हमीभाव द्यावा, अन्यथा अफू गांजाची शेती करायची परवानगी द्यावी, तसंच 2 साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन। साताऱ्यातल्या कोयना धरणग्रस्तांनी कोयनानगर इथून पायी लॉंग मार्च काढला। कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या दौलतनगरमधल्या घरावर श्रमिक मुक्ती दलानं लॉंग मार्च काढला। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस तैनात करण्यात आलेला। यवतमाळच्या पांढरकवड्यात पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांसह विविध प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बैलगाडी मोर्चा काढला। मित्र क्रीडा मंडळापासून बिरसा मुंडा चौकापर्यंत हा मोर्चा काढला। यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। चंद्रपूर महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी 48 तासांचा कामबंद संप पुकारला। 30% वेतनवाढ, शाश्वत रोजगार या मागण्यांसाठी त्यांनी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं। राज्यातल्या वीज मंडळाच्या 3ही कंपन्यातील सुमारे 65,000 कर्मचारी संपावर गेले। मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला। गोंदिया नगर परिषदेमध्ये मनुष्यबळ पुरवठ्यात घोळ होत असल्यानं तो थांबवायची मागणी ठाकरे गटानं केली आहे। 2 वर्षांपासून गोंदिया नगर परिषदेवर प्रशासक राज असल्यानं शहरात अनेक समस्या निर्माण झाल्यात आणि या समस्यांकडे नगर परिषदेनं लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ठाकरे गटानं दिलाय। पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचं काम पूर्ण झालेलं असून सुद्धा केवळ लोकार्पण कार्यक्रम न झाल्यानं पुणेकरांना नव्या टर्मिनलचा वापर करता येत नाही आणि याचा जाब विचारण्यासाठी ठाकरे गटानं एअरपोर्ट ऑथॉरिटीला घेराव घालून आंदोलन केलं। विमानतळ लवकर सुरू केलं नाही तर आणखी मोठ्या आंदोलनाचा इशारा ठाकरे गटानं दिलाय। नवी मुंबईमध्ये कांदळवनांची कत्तल करून त्यावर भराव टाकून भूखंड निर्माण केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। नेरूळच्या सेक्टर 6 मधली जागा सिडकोनं सार्वजनिक मैदानासाठी राखीव ठेवली, मात्र त्यावर अतिक्रमण होतं आणि ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा सिडकोचा प्रयत्न असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। लातूर शहरातल्या नेटिझन सेंटरवर अंगणवाडी सुपरवायझर पदासाठी परीक्षा घेण्यात आली, मात्र जिल्ह्यातल्या विविध भागातून इथं आलेल्या सुमारे 25 महिलांना परीक्षाच देता आली नाही। विवाह प्रमाणपत्र नसल्याचं कारण देत 25 महिलांना परीक्षेला बसू दिलं नसल्याचा आरोप होतोय, त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातल्या अतिसंवेदनशील पोलीस ठाण्यांना भेट दिली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मन्नेराजाराम आणि भामरागड पोलीस ठाण्याला भेट दिली, तसंच नागरिकांबरोबर संवाद साधला। कृषी मेळाव्यातही त्यांनी मार्गदर्शन केलं।